नमस्कार मंडळी, मी निशा म्हणजे कोकणी बालमाणूस। गेल्या वर्षी जानेवारी म्हणजे 2023 जानेवारी एंडिंगपासून मी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केलेली। त्याच्या आधी मी सोशल मीडियावर होते पण अदृश्यरित्या होते, म्हणजे माझा अकाउंट प्रायव्हेट होता। त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली। आता ह्या महिन्यात 2024 जानेवारी एंडिंगला म्हणजे आणखी 15 दिवसांनी माका सोशल मीडियावर येऊन 1 वर्ष पूर्ण होतं। ह्या एका वर्षात माझ्या आयुष्यात बरेच घडामोडी झालेत, फॉलोअर्स पण बऱ्यापैकी वाढलेत। आज जानेवारीची 14 तारीख। फेसबुकवर माझे 1,35,000 फॉलोअर्स असत, इंस्टाग्रामवर 83,000 आणि यूट्यूबवर जिकडून लोकांना पैसे मिळतात ना तिकडे माझे सगळ्यात कमी फॉलोअर्स असत, 7,700 की 7,800 काहीतरी असत। पण त्या विशेष नाही, माझे तोडके मोडके व्हिडिओ असतात पण तुम्ही माझे व्हिडिओज बघतात, माझे व्हिडिओंका लाईक करतात, शेअर करतात, माका फॉलो करतात, त्याच्यासाठी तुमचे सगळ्यांचे सगळ्यात आधी आभार। काही म्हणजे 2-1 महिन्यांपूर्वी मी आयफोन घेतले, त्याचं पण मी व्हिडिओ पोस्ट केलेलं आहे। तर तेव्हापासून माझे व्हिडिओ जरा माणसात इलेत, त्याच्या आधी अगदीच क्वालिटी बेकार होती माझ्या व्हिडिओंची, पण तरी पण तुम्ही माझे व्हिडिओ तेव्हा पण बघितलास, माका फॉलो केलास, खराच आभार, मनापासून आभार। आणि आता अजून एक गिफ्ट माझ्याकडे इला। गिफ्ट माझा पहिलाच असा, पण त्या गिफ्ट माझ्या व्हिडिओसाठी उपयोगी असा, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय। ह्या आधी माझा वाढदिवस जेव्हा होतो ऑगस्ट महिन्यात 28 तारखेक, तेव्हा माका एका मुलीन म्हणजे अशीच माझे सोशल मीडिया कुटुंबातली मैत्रीण त्यांनी माका मिठाईचं बॉक्स दिलेलं, त्या माझा पहिला गिफ्ट होता। त्याच्यानंतर एका काकांनी माका एक पुस्तक गिफ्ट केलेला, प्रल्हाद भाटकर, तुमका माहिती असतात, तुमच्यापैकी बरेच जण ओळखीत असतील। तर भाटकर काकांनी माका त्यांनी कोकणातले जे फोटोज काढले तर त्याचा एक पुस्तक बनवलं आणि त्या तिकडच्या पर्यटन स्थळांची माहिती देणारं, त्या फोटो खाली त्या फोटोबद्दलची माहिती देणारा असा पुस्तक होता, सिंधुदुर्ग देशा म्हणून, त्या गिफ्ट केलेला। तर त्यानंतर आता माका अजून एक गिफ्ट दिलं। गिफ्टांसाठी खूप मेसेज येत असतात, खूप लोक विचारत असतात की प्लीज काहीतरी सांग, तुका काय आम्ही देऊचं, आमका इच्छा तुका देऊची। कारण काय झालं माहिती आहे, बरेच लोक असतात ना ते कोकणातले असतात, त्यांचा मूळ कोकणात असं, पण ते बाहेर सेटल झालेत, प्रत्येकाला आता आपल्या कामानिमित्त पोटा पाण्यासाठी बाहेर जावचं लागतं। पण ह्याचा अर्थ असो नाही की त्यांनी कोकणातलं संबंध आपलं संपवलं किंवा त्यांना गावाबद्दल काय वाटणं नाही, नाईलाज असतं प्रत्येकाचं। तर माझ्या व्हिडिओतून खैतर त्यांना त्यांच्या गावाची आठवण येता किंवा त्यांना बरा वाटतं माझे व्हिडिओ बघून, त्याच्यामुळे ते मला विचारत असतात की तुका काय व्हायला सांगा, मी तुका काहीतरी मदत करतो जेणेकरून तुझ्या व्हिडिओची क्वालिटी आणखी सुधारत, तुका पण मदत होईल। तर मी कधीच गिफ्ट वगैरे घेऊक नाही, मला आवडणार नाही, मी नकोच म्हणून सांगते। सुरुवातीपासून लोक मला, जेव्हा माझ्याकडे आयफोन नाही होतो ना तेव्हा मला मोबाईलसाठी किती लोक विचारत होती की आम्ही तुका मोबाईल देतो, गिफ्ट करतो किंवा पैसे देतो, तू प्लीज घे, पण मला आता पटणार नाही कोणाकडून गिफ्ट घेणं। पण आता जर मला म्हणजे आता सोशल मीडियावर 1 वर्ष होई दिला, तर काही चेहरे असत असे ना जे सुरुवातीपासून म्हणजे माझ्या पहिल्या व्हिडिओपासून माझ्याबरोबर असत, तर ते आता ओळखीचे झालेत, त्या माणसांबद्दल खात्री पटली आहे, ती माणसं आता माका माझी माणसं अशी वाटाकलेली। अर्थात सोशल मीडियावरची सगळीच माणसं जी असत ती आपण तुमका काय माहिती आहे की सगळी माणसं चांगली नसतात, पण मी नेहमी सांगते की माका खराच खूप चांगली माणसं मिळालीत। माका आता समजा 100% जी माझी माणसं असतात सोशल मीडियाचे 100% फॉलो, त्याच्यातली 90% माणसं ही माका चांगलीच मिळाली, चांगलेच कमेंट्स करतात, चांगला बोलतात माझ्याबद्दल आणि माझे व्हिडिओज त्यांना आवडतात। काही माणसं असतात ती अशीच फॉलो करतात उगाचच, म्हणजे काहीतरी निगेटिव्हिटी पसरवण्यासाठी, त्यांच्याकडे मी इग्नोर करते। पण सांगायचं आहे की अशी चांगली माणसं मिळालीत आणि त्याच्यातले काही चेहरे असतात ना ते खूप जुने असतात, खूप वेळा माझ्या संपर्कात येलेले आहेत, तर त्या माणसांबद्दल आता खात्री पटली, त्यांच्याबद्दल विश्वास वाटतं। तर जेव्हा ते मला परत सांगतात की प्लीज काहीतरी सांग, तुका काय व्हाय आता असा, तर मला असं वाटतं की त्यांना जेन्युइनली मला मदत करूची असा, आणि मग त्यांचं एकसारखं असं त्यांना ह्या करणं म्हणजे असा नको म्हणणं तर आपण योग्य नाही, कोणतरी इतक्या विचारता। तर असेच एक सोशल मीडियावरचे एक व्यक्ती असत ज्यांनी मला सांगितलं की त्यांचं नाव घेऊ नको आणि हो व्हिडिओ बनवू नको, पण असं सांगितलं त्यांनी, पण मी हो व्हिडिओ बनवतोय। कारण सोशल मीडियातल्या म्हणजे मी मागे पण सांगितलेलं जेव्हा मी आयफोन घेतलेलं की माझ्या व्हिडिओ संबंधी जेव्हा असा काहीतरी मी वस्तू घेईन ना, की ट्रायपॉड म्हणा किंवा कुठलं कॅमेरा म्हणा किंवा माईक म्हणा, त्यावेळी मी त्याचा व्हिडिओ पोस्ट करीन, जसं मी आयफोनचं केलेलं आहे। तर त्या काकांनी माका ट्रायपॉड गिफ्ट केला। ट्रायपॉड कसा असता ह्या मी फक्त फोटोतच बघितले, किंवा जेव्हा काही लोक कार्यक्रमांका आपल्या ट्रायपॉड घेऊन येतात ना व्हिडिओ शूट करू शकतात आणि ठेवतात, तेव्हा मी त्या लांबून बघितलंय, स्वतः हातात घेऊन हँडल करून मी बघूक नाही। तर ह्या माझ्याकडे काल इला व्हिडिओ बनवचं होतं माका काल संध्याकाळी, तर म्हटलं सकाळचं बनवाय, सकाळचा व्हिडिओ जरा बरं होईल, तर मी अजूनपर्यंत उघडूक नाही, पॅक असा ह्या। आणि मी आता कात्री आणूक नेमकी विसरले, बघूया उघडता का, तर उघडून माका तुमका दाखवचा, बघूया हां।
हल्ली मी व्हिडिओ बनवचे थोडे कमी केलं आहे आणि हल्ली मी वेगळे विषय घेते. तुमका माहिती आहे मी यंदाच्या वर्षात ठरवलेलं आहे की माझे जर फॉलोअर्स वाढलेत ना तर आता आपण त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करू होय. फक्त आपल्यापुरती माझ्या व्हिडिओपुरती मर्यादित न राहता किंवा माझ्या बागातले माझ्या कामाचे व्हिडिओ न दाखवता काहीतरी असे व्हिडिओ पण पोस्ट करायचे की जेणेकरून बाकीच्या लोकांना पण मदत होईल. अर्थात मी माझ्या बागातले पण व्हिडिओ किंवा माझ्या कामाचे जे काही व्हिडिओ ते पोस्ट करतोच, पण मध्ये असे पण व्हिडिओ पोस्ट करता येईल. जसे मी मागे त्या टोपीवाल्या काकांचं म्हणजे अनिल काकांचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तो व्हिडिओ खूप जास्ती व्हायरल झालो, त्याच्यामुळे तो तुमका माहिती असतो कदाचित, अनिल सर्वेकर काका. तर त्याच्यानंतर मी एक वाढवणींचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे बाल्ला काकांचं. त्याच्यानंतर मी हल्लीच एक व्हिडिओ पोस्ट केले तो म्हणजे सुपारीच्या पोवलेंपासून वस्तू बनवतात त्याचं. असे 3 व्हिडिओज ह्या महिन्यात माझे झालेत. काय माझा ट्रायपॉड बघू गेला, थांब अजून उघडूचा. चला तर तुमका उघडून दाखवते. बिल अरे वा असं असतं. हा बघा तुला उघडूया. लॉक नाही ना. कसं आहे अरे वा काहीतरी असं आहे चला. हा हे तुझं कसं तरी पार्ट आहे. मोबाईल अडकवचं माका वाटतं आहे ना. तुमची वासरा 2 असत. माझ्या बॉक्सांका काय करू नका ना, माझ्या हत्याला होत. हा बघा असं असतं. हा हे बघा असं उघडताना हे असं ठेवायचं. ओके. आणि हा एका जोडायचा. कसं आहे ओके. हां आणि हे बघ खाली केला की लॉक होता आहे ना. ह्या लॉक कसा होता, वरच कसा होता. घट्ट करूचा असं. हा बरोबर. ह्या घट्ट केला इकडून की ह्या असं वर राहतं आहे बघा. आणि ह्या परत लूज केल्या की ह्या खाली जातात. आणि ह्या हेका लागतात. अच्छा कसं लागतं कसं लागतं ह्या कशासाठी. ओके खय लागतला हय लागतला ना. कसं लागतं घट्ट कसा करतो. आणि ह्या कशासाठी हे लिहिलेलं असतं ना, वाचू काय. ओके डिजिटेक दिसता तुमका. डिजिटेकचा असा ह्या. आणि आता मी ह्याच्यावर ठेवून असं मोबाईल ठेवून म्हणजे आता मी खय मोबाईल लावले तुमका माहिती आहे. घम्याला असत पाठी बागात इलोय मी. आणि बागात जी घम्याला असत ना माती शेण भरूची वाटी खत भरूची वाटी ती घम्याला असत. आणि त्या घम्याल्यात मी असं टिकून ठेवलं आहे मोबाईल. तर आता मी ह्याच्या पुढे ह्याच्यावर करीन. आणि मोबाईल बऱ्याच वेळानं असं काहीतरी वडगून ठेवू लागतं झाडाबिडांका, त्याच्यामुळे तो घसाटता. ह्याच्यापूर्वी माझ्याकडे होता ना ह्या अजूनपर्यंत पण मी असाच करीन. झाडांका किंवा दगडांका मोठ्या खोडाचे झाडं असत त्या मोठे मोठे फांदी असते फांदींका असं वळकून ठेवलं. असं करून करून व्हिडिओ शूट केलं आहे. पण आता मी ह्याच्यावर करेन. तर थँक्यू काका तुम्ही मला ह्या गिफ्ट दिलं त्याच्याबद्दल. आता माझ्या व्हिडिओची क्वालिटी आणखी सुद्धा. चला तर आता मी जाते घराकडे. उद्या असं हळदी कुंकूची तयारी करूची आहे. त्याचा मी व्हिडिओ बनवते नाही कारण गावात ना असे गावातले बायका असतात ना असे व्हिडिओ वगैरे बघितल्याने का जरा लाजतात.
तर ता नको. उगाच त्यांचा एक दिवसाचा आनंद असतो, त्याच्यात आणखी मी माझा कॅमेरा घेऊन नाचणे नाही सगळीकडे, पण मी माझा स्वतःचा व्हिडिओ बनवून पोस्ट करीन. ओके, चला तर थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. ही बघा ह्या घमेल्यावर ठेवलेले मी वडगून.